पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. पण एक निर्णय असे पण होते की भाजप आणि शिवसेनेतून कोणी तिथे उपस्थित आहे का नाही, मला वाटतं शेवटी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कोण उमेदवार असावा हा महायुतीचा निर्णय नसतो, तर त्या पक्षाचा निर्णय असतो. आणि त्या पक्षातही केवळ तो अजितदादा पवारांचा निर्णय आपली पत्नी म्हणून नाहीये, तर त्या पवारांचं जे राष्ट्रवादीचे संसदीय मंडळ आहे, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, अशा त्यांच्या सर्व टीमनं सामुदायिकपणे पक्षाचा तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घराणेशाही म्हणून ती अजित पवारांनी केलेली गोष्ट नाही. आणि जो काय निर्णय आहे तो त्यांचा पक्षाचा विषय आहे, पक्षानं घेतलेला निर्णय आहे. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य ठरत नाही. राष्ट्रपती स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी ही पूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला होता. मात्र आत्ता येत्या काळात अर्थात त्यांना थांबायला सांगितलं आहे, त्या पद्धतीने कामाला देखील लागले. मात्र येत्या काळातली ही संपूर्ण रणनीती किंवा सगळ्या टप्प्यावर उद्या देखील बैठक पार पडते, काय नेमकी येत्या काळातली भाजपची भूमिका असणार? नाही, भारतीय जनता पार्टी हे जय पराजय झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करते आणि पुन्हा नव्या जोमानं त्या ठिकाणी कामाला लागते. आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं काम सुरू केलंय, बैठकांचा सिलसिला सुरू आहे. आणि तशाच पद्धतीनं उद्या बैठक आहे आणि नव्या जोमानं ताकदीनं पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्या विषयाचं आत्मचिंतन करून भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे त्या ठिकाणी महायुतीला महाराष्ट्रामध्ये यश मिळवून देईल. निर्णय झाला नाही तर थेट निवडणुकीत उतरू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला. मी मनोज जरांगेंचं मनापासनं आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन. कारण सरकार या सगळ्या विषयात सकारात्मक आहे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. काही लोक मनोज जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं माझी त्यांना नम्र विनंती असेल, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, मराठा समाजाला ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं होतं ते देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, पुन्हा आज ते त्यांची भूमिका सकारात्मक आहे. आणि त्याच्यामुळे सरकार कुठेतरी टाळतंय, नकारात्मक भूमिका असं नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जरांगेंनी त्या ठिकाणी संवाद सरकारशी ठेवावा आणि वारंवार चर्चेतनं एक एक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलासा द्यावा. समाजामध्ये जातीयते निर्माण होईल अशा प्रकारे काही लोकांचा प्रयत्न आहे. त्याला या ठिकाणी या विषयामुळे खतपाणी मिळू नये याची सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काही नेते हे जनतेपासून मूळ प्रश्नांपासून बाजूला गेले होते, हवेत होते आणि त्यांच्या अति आत्मविश्वासामुळेच भाजपला मोठ्या प्रमाणात पिछेहाटीला सामोरं जावं लागलं. आणि याला जोडून प्रश्न आहे की राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपचं जे ब्रँडिंग आहे ते कमी झालं. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मातृतुल्य पितृतुल्य अशी आमची संघटना त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे त्या संघाचा संस्थात्मक भाग आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मार्गदर्शन सल्ला सरसंघचालक किंवा RSS देत असतं त्या सकारात्मक घेऊन भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी वाटचाल करत असते. आणि हे वारंवार झालंय. आपण बघाल ज्या वेळेला इंडिया शायनिंग त्या ठिकाणी होती त्याही वेळेला अशाच प्रकारचं थोडं अपयश आलं होतं. आणि त्याही वेळेला विवेक साप्ताहिकातनं की पाक्षिकातनं त्या ठिकाणी सल्ला दिला गेला होता, काही भूमिका मांडली होती. आणि शेवटी या भूमिका पॉझिटिव्ह घेत दुरुस्त करत पुढे जायचं हा परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. आणि त्याच्यामुळे काही विशेष असं याच्यात वाटत नाही. ती एक पद्धत आहे आणि संघाच्या काही चांगल्या सूचना असतील त्या भारतीय जनता पार्टी घेत या ठिकाणी वाटचाल करत असते, दुरुस्त्या करत असते. त्याचप्रमाणे या विषयाकडे त्या ठिकाणी पाहत आहे. आणि मला वाटतं
ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, जास्त झाली, जेव्हा महायुतीमध्ये घटक पक्ष आपण सामावून घेतो त्यावेळेला आपण गरज सोरो वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेतलं होतं, त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी युतीत लढलो, आजही ते आहेत. आणि त्याच्यामुळे लगेच एका अपयशानं अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या बरोबर घेतलेल्या सहकार्यावर टोकाचं बोलणं त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत उचित नाही.